मी हे वडे करणार आहे, त्याच्यासाठी ही वाटी घेतली. त्या वाटीनं 1 वाटी मुगाची डाळ आणि 1 वाटी उडदाची डाळ आणि अर्धा वाटी तांदूळ हे 4 तास भिजवून घेतले मी आणि त्याला मी बारीक करून घेतलं. आता त्यामध्ये थोडेसे बारीक चिरलेले मिरचे टाकले, बारीक चिरलेला गोड लिंब टाकला आणि एकाच डायरेक्शनमध्ये फिटून घेतलं. करायच्या वेळेस थोडं मीठ घालायचं आणि जिरं घालायचं. आता मी याचे वडे दाखवणार आहे. कढईत तेल टाकलं आहे आणि गॅसवर गॅस पेटवून ठेवून देते. तेल गरम करायला ठेवलं आहे. आता मी यामध्ये थोडं जिरं घालून घेते. थोडं मीठ घालते चवीपुरतं. आणि आता यामध्ये थोडं हिंग घालून देते. एकाच कडून फेटायचं. त्याच्या आधी बी मी फेटून घेतलेलं आहे. आता काढायच्या वेळेस आणखीन फेटून घेते मी छान. म्हणजे याच्यात हवा भरून जाते आणि हे फुगते. न याच्यात मी इनो टाकला आहे नाही सोडा टाकला आहे. बस अशाच प्रकारचे जर तुम्ही जास्त प्रमाणात फिरवलं की छान फुगतात वडे. चांगलं फेटून झालं आहे. आता यामध्ये मी टाकून बघते. हे बघा छान फेटलेला आहे. हा गोळा वरती आलेला आहे. याचं प्रमाणच आहे. हा जर गोळा वरती आला तर तुमचं पीठ छान फुगलेलं आहे. असं आहे. तेल झालेलं आहे. मी हे छान सोडून घेते. हे छान असे वडे झालेले आहे. आता याला मी काढून घेते. अशा प्रकारचे. आता दुसरी मी टाकून घेते. मी हे दुसरं घाणा टाकून घेते. आता हे मी वडे काढून घेतलेले आहे. आता याला मी दह्यात घालून घेते. सर्व करते. दही घालून घेते. हे गोड मध्ये मी आता थोडं तिखट घालून घेते.